प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा नवा फोटो एबीपी माझावर, दागिने आणि अयोध्येमधील मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र स्थानापन्न। आज रामाची मूर्ती गर्भगृहामध्ये विराजमान होण्याची शक्यता। पूजेनंतर मंदिरामध्ये दर्शन बंद। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राम मंदिर खुलं होणार। 16 जानेवारीपासून सुरू झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधीचा आजचा 5वा दिवस। नित्यपूजन करून हवन पारायण यासह अनेक विधिवत पूजा केल्या जाणार। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळ्याचं आयोजन। याच पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई। अयोध्येमधील व्यवस्थेचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आढावा। रामभक्तांसाठी लखनौ, वाराणसी आणि गोरखपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार। योगी आदित्यनाथ यांची माहिती। नवी मुंबईमधील कांबळी दाम्पत्याला अयोध्येमधील श्रीरामाच्या पूजेचा मान। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये कांबळे दाम्पत्य सहभागी होणार। देशभरातील 11 जोडप्यांना पूजा करण्याची संधी। राम मंदिर सोहळ्यासाठी उत्तराखंडची देहरादून नगरी सुद्धा सजली। सर्वत्र लेझर शो आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू। गुजरातच्या राजकोटमधील बाजारपेठा रोषणाईनं सजल्या। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वाराणसीमध्ये जय्यत तयारी। वाराणसीमधील एका कॉलनीमध्ये 5 क्विंटल लाडू बनवण्याची तयारी सुरू। तिरुपती देवस्थानकडून अयोध्येच्या राम मंदिर सोहळ्यासाठी 1 लाख लाडू तयार करून अयोध्येमध्ये रवाना। अयोध्येमधील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं जळगावमध्ये 3000 किलो बुंदी वाटपाचं नियोजन। प्रसादाची बुंदी बनवण्याचं काम सुरू। 2,30,000 दिव्यांपासून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारली। लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकारामधून रामाची प्रतिकृती साकारण्यात आली। विश्वविक्रमी अशी प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। सांगलीच्या मिरजमध्ये साकारली प्रभू श्रीरामाची भव्य रांगोळी। रांगोळीद्वारे राम मंदिराच्या सुंदर प्रतिकृतीचं दर्शन। आकर्षक आणि भव्य रामाची रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण। धुळ्यामध्ये तरुणांकडून हातावरती रामाचे टॅटू काढून घेण्याची क्रेज वाढली। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिर आणि मासुंदा तलावापर्यंत मिरवणुकीचं आयोजन। मासुंदा तलावामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती होणार। नरेश म्हस्के यांची माहिती। ठाण्यातल्या ओळा माजीवाडा मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी महाआरतीचं आयोजन। आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीनं राम भक्तांना 51,000 किलो साखरेचं प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार। 22 जानेवारीला राज्यभरामध्ये श्रीरामाची भव्य मिरवणूक काढली जाणार। यासाठी श्रीरामांच्या मूर्तीच्या मागणीमध्ये मोठी वाढ। नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार वरुण भोईर यांनी साकारल्या 3 ते 13 फुटापर्यंतच्या मूर्ती। राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा, कॉलेजेस, सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। अयोध्येमधील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं भिवंडीमध्ये मांस आणि मच्छी विक्रीचे सर्व दुकानं बंद राहणार। महानगरपालिका आयुक्तांचे दुकानदारांना लेखी आदेश। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जळगावमध्ये मंदिराची स्वच्छता मोहीम सुरू। मंत्री गिरीश महाजन स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी। भाजप विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून मुंबईच्या दहिसर पूर्वेमधील साईबाबा मंदिरामध्ये साफसफाई। मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरातील एकविरा देवीच्या मंदिरामध्ये केली स्वच्छता। मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलं साईबाबाचं दर्शन। द्वारकामाईमध्ये केली स्वच्छता मोहीम। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आज वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावरती। संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी, बाबनलाल महाराज, रामाराव महाराज यांची समाधीस्थळाचं घेतलं दर्शन।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्राला फडणवीसांची भेट. मनोज जरांगे आज सकाळी 9 वाजता मुंबईकडे निघणार. 26 जानेवारीला मुंबईमध्ये जरांगे उपोषणाला बसणार. गावागावांमधून मराठा मुंबईकडे रवाना. मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी आझाद मैदानामध्ये अद्यापही परवानगी नाही. 20 जानेवारीला आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाकडून पोलिसांशी पत्रव्यवहार सुरू. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या वैद्यकीय रजा वगळता साप्ताहिक रजा रद्द. 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या बंदचा आदेश. जालना अंतरवाली सराटी मार्गावरती 1,500 पोलिसांचा बंदोबस्त. मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार असल्यानं प्रमुख मार्गावरती ड्रोन आणि सीसीटीव्हीची नजर. वाहतूक व्यवस्था, सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची पोलिसांकडून खबरदारी. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला पण नोंदी मिळालेल्यांना प्रमाणपत्र दिलंच नाही. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मराठा आरक्षण मिळेपर्यंत परत येऊ नका. परभणीच्या लिमल्यामध्ये महिलांचं मराठा बांधवांना आवाहन. आरक्षणाचा लढा देण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांना महिलांनी दिली शिदोरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधिमंडळामध्ये सुनावणी. अजित पवार गटाच्या वतीनं फेरसाक्ष देण्यात येईल. तत्पूर्वी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना विधिमंडळाला विधिमंडळाला प्रतिज्ञापत्र. शरद पवार हुकुमशाह पद्धतीनं पक्ष चालवायचे, तटकरेंच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख. आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स. रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं. 24 जानेवारीला राज्यभरामधून मराठा आंदोलक मुंबईमध्ये येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर 22 आणि 23 तारखेला चौकशीला बोलवावं. ईडीच्या नोटीसवरती आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. पक्ष फोडण्यासाठी आणि घरं फोडण्यासाठी एजन्सीचा वापर, त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. रोहित पवारांना आलेल्या ईडी नोटीसवरती खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विरोधकांना जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न. विरोधी सगळे भ्रष्ट आहेत आणि सत्ताधारी सगळे शुद्ध आहेत. रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या समन्सवरती एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचं समन्स. चौकशीला नक्की जाईल पण अजून ईडीची नोटीस माझ्यापर्यंत आलेली नाही. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती. तर मी कुठलाही गुन्हा केला नाही, पेडणेकरांचं वक्तव्य. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांचा आवाज दडपतोय. किशोरी पेडणेकरांना ईडी नोटीस आल्यानंतर अनिल देशमुखांचा भाजपवरती निशाणा. राजन साळवी यांना एसीबीची पुन्हा एकदा नोटीस. थोरले बंधू यांच्यासह सोमवारी रत्नागिरीमधील कार्यालयामध्ये हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख. राजन साळवींची पुन्हा सोमवारी एसीबी तर्फे चौकशी. या चौकशीला भावासह हजर राहणार राजन साळवी यांची माहिती. राजन साळवींच्या चौकशीच्या वेळी अपशब्द वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती गुन्हा. झडती सुरू असताना अजिंक्य मोरे यांनी वापरले अपशब्द. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी केला होता फोन. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकटं पाडण्याचे प्रयत्न. राजन साळवी यांच्यासारख्या प्रामाणिक परिवाराला त्रास देण्याचं काम सुरू. राजन साळवींवरती झालेल्या ईडी कारवाईवरती खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. खिचडी घोटाळा सूरज चव्हाणनं कोणाच्या सांगण्यावरून केला. जी ताकद उद्धव ठाकरेंनी पाटणकरांना वाचवायला लावली तीच ताकद राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांना वाचवायला का लावली नाही. नितेश राणे यांची टीका. तानाजी सावंत आणि त्यांच्या नातेवाईकांनी 10,000 कोटींचा अँब्युलन्स टेंडर घोटाळा केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.